विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यात त्रिभाषा धोरणाच्या विरोधात मनसे आणि ठाकरेंचा पक्ष आक्रमक झालाय। या विरोधात मोर्चाची हाक देण्यात आली आहे। यावरून राजकारण सुद्धा तापलंय। त्रिभाषा सूत्र धोरणाचा अहवाल उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात स्वीकारल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलंय। तर या अहवालाची अंमलबजावणी महायुती सरकारच्या काळात झाल्याचा पलटवार ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात आलाय। त्यामुळे घमासान सुरू आहे। त्रिभाषा धोरणावरून राजकारण तापलं। ठाकरेंच्या सरकारनं अहवाल स्वीकारला। सत्ताधाऱ्यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप। ठाकरेंच्या पक्षाचंही जोरदार पलटवार। राज्यात इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण राबवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। या विरोधात राज्याचं राजकारण तापलंय। या धोरणाच्या विरोधात मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षानं एल्गार पुकारलाय। 5 जुलैला निघणाऱ्या या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। या धोरणाविरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे। सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलवणार आहोत। सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत। सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत। सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते। आम्ही कोणतीही सक्ती ही स्वीकारणार नाही। कोणतीही जबरदस्ती आम्ही लादून घेणार नाही। कारण बाकीचं सादरीकरण वगैरे तुम्ही बोललात, आम्हाला नको म्हणजे नको। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं या त्रिभाषा सूत्र धोरणाविरोधात विरोधकांचा सूर आवळला असला तरी डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या अहवालाचा हवाला देत सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार असताना त्रिभाषा सूत्राबाबतचा माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारण्यात आल्याकडे सत्ताधारी लक्ष वेधतायत। ज्यावेळेस NEP 2020 आला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरेजींचं सरकार होतं। उद्धव ठाकरेजींच्या सरकारने याच्यावर अभ्यास करून नीती ठरवण्याकरता एक कमिटी तयार केली। त्या कमिटीचे अध्यक्ष माशेलकर साहेब होते। त्याच्यामध्ये डॉक्टर मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासारखी प्रमुख मंडळी होती। 18 लोक होती। या सगळ्यांनी एक रिपोर्ट तयार केला आणि तो रिपोर्ट 2021 साली उद्धवजींच्या सरकारला दिला। 2021 साली उद्धवजींच्या सरकारने तो स्वीकारला आणि तो स्वीकारल्यानंतर त्याच्यावर पुढची कारवाई झाली। दरम्यान भाजपच्या या आरोपांवर ठाकरेंच्या पक्षानं पलटवार केलाय। या समितीचा अहवाल ठाकरेंच्या पक्षानं स्वीकारला, मात्र त्याची अंमलबजावणी फडणवीस सरकारच्या काळातच झाल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षानं केलाय। तर भाजपनं मात्र राऊतांचा हा आरोप फेटाळून लावत त्रिभाषा सूत्राबाबत ठाकरेंच्या पक्षाची भूमिका दुटप्पीपणाची असल्याची टीकाही भाजप सत्ताधाऱ्यांकडून केली जाते। हा जो अहवाल त्यांनी दिला, कोणताही अहवाल हा मुख्यमंत्री स्वीकारतातच। आम्ही पार्लमेंटला असे अनेक अहवाल देत असतो। प्रधानमंत्री अहवाल स्वीकारतात। स्वीकारला म्हणून त्याने GR काढला का? GR कोणी काढला? तो GR काढला देवेंद्र फडणवीस। मग कोण करते? GR कोणी काढला? संजय राऊत यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी इयत्ता तिसरीत करावी लागेल। हा अहवालच मुळे आला उद्धवजींच्या काळामध्ये। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्या कारवाईची सुरुवात राज्यामधली उद्धवजी मुख्यमंत्री असताना झाली आणि त्यामुळे उद्धवजी आता पळ काढू शकत नाही। हे जे काही ते अहवालाबद्दल बोलतात, अहवालानंतर अभ्यासगट स्वीकारला होता, हे सगळं वेगळी गोष्ट आहे। पण मला तुम्ही सांगा, आम्ही हा सक्तीचा GR काढला होता का? सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती प्रत्येक शाळेमध्ये। आज मुंबई महानगरपालिकेत IB असेल, IGC असेल, ICSE असेल, CBSE असेल, SEC सोबत जेव्हा आम्ही आणलं तेव्हा सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती। ही जी हिंदी भाषा लादण्याचं किंवा तिसरी भाषा लादण्याचं जे काम आहे, GR कोणाचं आहे? त्रिभाषा सूत्राच्या धोरणावरून राज्याचं राजकारण तापलंय। यावरून दावे आणि प्रतिदावेही केले जात आहेत। लवकरच राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। या अधिवेशनातही हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। या त्रिभाषा धोरणाविरोधात मुंबईत निघणाऱ्या मोर्चाची जोरदार तयारी आतापासून मनसेनं सुरू केली आहे। या निमित्तानं मनसेनं दादर भागात लावलेल्या बॅनरवर चक्क
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे फोटो झळकले. पहिलीपासून हिंदी शिकवण्याला अजित पवारांनी नापसंती व्यक्त केली. हाच धागा पकडत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधल्याची चर्चा आहे. विरोधकांच्या पोस्टरवर दादांचा फोटो. त्रिभाषा धोरणाविरोधात विरोधकांची खेळी. अजितदादांच्या आडून सरकारवर निशाणा. येत्या 5 जुलैला त्रिभाषा सूत्र धोरणाविरोधात विरोधकांनी मोर्चा आयोजित केला. त्यासाठी आतापासूनच बॅनरबाजी सुरू झाली आहे. मनसेनं मुंबईत लावलेले पोस्टर्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. कारण या पोस्टरवर चक्क अजितदादांचा फोटो झळकलाय. त्यामागचं कारण म्हणजे त्रिभाषा धोरणाविषयी अजित पवारांनीही जाहीर नापसंती व्यक्त केली होती. मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये. 5वीपासून हिंदी असावं. पहिलीपासून मराठी त्यांना शिकवावं. मराठी लिहिता वाचता त्यांना यावं. लहान मुलांवर 3 भाषांचं ओझं लादण्यास अजित पवारांनी विरोध केला होता आणि तोच मुद्दा पुढे करत मनसेनं सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधत असताना असं देखील वक्तव्य केलं होतं की इयत्ता 5वी पर्यंत मुलांनी मातृभाषाच शिकावी. इतर कोणतीही भाषे शिकू नये व कोणत्याही भाषेला विरोध नाही, परंतु लहान वयात मुलांवर 3 भाषांचं ओझं लादणं बरोबर नाही, असं जे आहे ते वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. येत्या काळात अजित पवार नक्की या संदर्भात नक्की कुठली भूमिका ठामपणे मांडतात किंवा नक्की काय भूमिका असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्रिभाषा सूत्र धोरणाविरोधातल्या मोर्चाविषयी जनजागृती करण्यासाठी मनसेनं अभियान सुरू केलंय. शनिवारी मुंबईतल्या लोकल ट्रेनमधून मनसैनिकांनी मोर्चाविषयीची पत्रकं वाटली. ज्या पद्धतीने हिंदी भाषेची दादागिरी चालली आहे, मला असं वाटतं याच्यावर संताप व्यक्त करण्यासाठी, याचा विरोध करण्यासाठी सर्व मराठी माणसं ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी आहेत. कामगार सेनेचे पदाधिकारी त्या कामगारांना जाऊन भेटत आहेत आणि त्यांना आवाहन करतात की 5 जुलैला तुम्ही जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावं, जेणेकरून एक सरकारवर दबाव निर्माण होईल, जेणेकरून मराठी भाषा ही आपली जगली पाहिजे आणि जी लहान मुलांना सक्ती केलेली जाते ती सक्ती झाली नाही पाहिजे. दरम्यान राज्यात हिंदीची नाही तर मराठीची सक्ती असल्याचं सत्ताधाऱ्यांकडून ठासून सांगितलं जात आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी हा मोर्चा काढला जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतके वेगळ्या पद्धतीचे विरोध झाले नसते. पण ते मित्र होते तुमचे, राज ठाकरे तुमचे मित्र आहेत. नाही आहेत ना, त्याला काय, म्हणून काय झालं, त्यांच्या भूमिका आहेत, आमच्या भूमिका आहेत. शेवटी सगळ्यांच्या सारख्या भूमिका असतात, एका पक्षात राहिले असते ना. त्यामुळे भूमिका काय त्यांची वेगळी असू शकते, असेल त्यांची वेगळी भूमिका. मी एवढंच सांगतो, मी काय हे सांगतोय, उद्धव ठाकरेंनी जर एखादा रिपोर्ट स्वीकारला आणि आता त्याच्या विरुद्ध ते बोलतायत, याचा अर्थ काय, राजकीयच आहे ना. त्रिभाषा धोरणाविरोधातल्या या मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे बंधू 20 वर्षानंतर पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. मराठी माणसाची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न मोर्चाच्या माध्यमातून केला जाणार आहे. हा मोर्चा विराट व्हावा यासाठी आत्तापासून मनसेनं कंबर कसायला सुरुवात केली आहे आणि यासाठी मनसेनं अजित पवार यांना पुढे करून आपलं इप्सित साधण्याचा प्रयत्न केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते. त्रिभाषा धोरणांच्या बाबत उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसंच हिंदी भाषेची सक्ती नाही, मात्र हिंदी भाषेचा 5वी पासून विचार व्हावा असं अजित पवारांनी म्हटलंय. तर उद्या त्रिभाषा धोरणाबाबत कॅबिनेटमध्ये काय चर्चा होते याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. पण या मुद्द्यावरून सरकारमध्ये सुद्धा एकमत नाहीये हे सुद्धा स्पष्ट झालंय. कारण अजित पवार म्हणतायत की हिंदी पहिलीपासून नाही तर 5वी पासून ती करायला हवी, ओझं द्यायला नको मुलांवर इतर भाषांचा, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. स्वाभाविकपणे उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते आपली भूमिका मांडतात का, सरकार एक पाऊल मागे येतं का, राज्यात
5 जुलैला विरोधकांनी महामोर्चाची आखणी केलेली आहे, रणनीती केलेली आहे, मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या मुद्द्याबद्दल, या मसुद्याच्या बद्दल काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सक्ती त्याच्यामध्ये नाही, त्यामध्ये सगळे मराठी भाषेची ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये त्यांची मातृभाषा आहे ती तर पहिलीपासून आलीच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही। आणि आम्ही म्हणालो की 5वी पासून या भाषेचा विचार त्या बाबतीमध्ये करावा, त्याच्यामध्ये चालतंय। आता बरीचशी मुलं इंग्लिश मिडियमला असतात, ती इंग्लिश मिडियमला त्यांचे पालकच घालतात, मुलांना इंग्लिश मिडियमला जायचंय, त्यावेळेस पण तिथं मराठी आपली मातृभाषा लिहिता वाचता बोलता आलीच पाहिजे ना।